महसूल व पोलिसांचा धडाकेबाज कारवाई। आंतरराज्य गॅस काळाबाजार रॅकेटचा पर्दाफाश। वाहनांसह 106 सिलिंडरसह करोडोंचा मुद्देमाल जप्त। आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश। महाराष्ट्र गुजरात सीमेवर अवैधरित्या एलपीजी गॅसचा साठा करून व्यावसायिक हॉटेलांना पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केलाय। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्गावरील बालाजी हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या काळा बाजारावर छापा टाकत प्रशासनाने कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केलाय। गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथक आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे, पीएसआय संदीप संसारे यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली। कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले। प्राथमिक तपासानुसार भारत पेट्रोलियमच्या मोठ्या टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस चोरून भरला जात होता आणि तो महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील हॉटेलांना विकला जात होता। या कारवाईत पोलिसांनी भारत पेट्रोलियमचा एक मोठा गॅस टँकर, 3 चारचाकी वाहने, 2 बोलेरो आणि एक मारुती सुझुकी 106 व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप व करोडोंचे साहित्य जप्त केले। या धडक कारवाईमुळे महामार्ग परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून फरार आरोपींचा शोध आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पीएसआय संदीप संसारे पुढील सखोल तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। मी अधिकार पेंढारकर, अप्पर तहसीलदार पिंपळनेर, जिल्हा धुळे। दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मैदाने येथे श्री बालाजी राजस्थानी धाबा या ठिकाणी भारत पेट्रोलियमच्या एलपीजी गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस साठवणूक व वाहतूक केले असल्याचे आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही महसूल पथक त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता त्या ठिकाणी 3 बोलेरो व्हॅन आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले। तर त्या 3 बोलेरो व्हॅनमध्ये 105 गॅस सिलेंडर फिलअप केले जात असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं। त्या दृष्टीने आम्ही ते भारत पेट्रोलियमचे एलपीजी गॅस सिलेंडर व 3 बोलेरो व्हॅन हे आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत या ठिकाणी आम्ही आज रोजी जमा केलेले आहे। तर या बाबतीत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 तसेच एलपीजी ऑर्डर 2000 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला असून याबाबतचा अधिकचा तपास पोलीस विभाग करत आहे।